नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक अशी बातमी आहे. माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची भेट प्रशिक्षणार्थी बांधवांनी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये घेतली आहे. सचिन जिंकलवाड हे आपले प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व मित्रपरिवार यांनी एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मागण्यांसंदर्भामध्ये निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाडका भाऊ हा लाडका राहिला नाही, तो जवळपास सावत्र होण्याच्या पवित्र्यामध्ये आहे. परिस्थिती अशामुळे निर्माण झालेली आहे की प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आहे त्याच आस्थापनेमध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ अशा आशयाचा GR 9 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या आशेनं त्या ठिकाणी फॉर्म भरलेत. 11 महिन्याचं प्रशिक्षण देखील पूर्ण केलं 2 टप्प्यामध्ये, आधी 6 महिने नंतर 5 महिने. असं वाटलं की या प्रशिक्षणाचा फायदा होऊन विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल. झालं उलटच. आता ज्यांच्याकडे प्रचंड आशेनं अपेक्षेनं सर्व विद्यार्थी बघत होते ते फक्त एकच नाव होतं, आदरणीय शिंदेसाहेब. कारण की नगर परिषदा आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका सुरू असताना त्यांनी जाहीररित्या आपल्या भाषणांमधून असं म्हटलं की लाडक्या भावाचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्यामध्ये जी अडचण आलेली आहे ती आम्ही सोडवणार आहोत. अडचण अशी झाली की निवडणुकानंतर त्यांनी या विषयावरती कुठल्याही पद्धतीने जाहीररित्या भाष्य केलं नाही आणि मग अभियोग्यताधारक आणि त्यासोबतच सगळेचे सगळे प्रशिक्षणार्थी बांधव यांच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाला की आता आपलं काय होईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना आता सध्या चिंता लागून बसली आहे की मला रोजगार कधी मिळेल. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची भेट घेतल्याचं त्या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. प्रशिक्षणार्थी बांधवांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्या संदर्भाने राज्य शासनाने लवकरात लवकर GR त्या ठिकाणी निर्गमित करावा अशा पद्धतीची मागणी या निवेदनाद्वारे केलेली आहे. सचिन जिंकलवाड यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्या माध्यमातून शिंदेसाहेबांपर्यंत हा प्रश्न पोहोचलेला आहे. आता शिंदेसाहेब यावरती नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं? शासन निर्णय घेऊ शकतं का? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.